नमस्कार. नमस्कार. कोण तुम्ही? बोला, काय झालंय? आओ उठा, असं बसू नका, इथं खुर्चीवर बसा. नाही ना ग, नाही तर बरं आहे. हो बसा इथे. बाबासाहेबांनी पाहिलं ना तर खरडपट्टी काढतील. बरोबर बोलत सहस्त्रबुद्धे. बोला, काय झालंय? आमच्यातला एक व्यक्ती शिकून लय मोठा बॅरिस्टर झाला. आमच्यासारख्या लोकांसाठी काय बाय करतो म्हणून मी त्या देवाला म्हणजे आमच्या बाबासाहेबांनी बघायला आलतोय. सुंदर. काय चित्रे सहस्त्रबुद्धे, काय चाललंय? हे पहा, तुमचा भक्त फार लांबून भेटायला आलाय. या. होय, काय करताय? हेच मला संपवायचं. व्यक्तिपूजा, मूर्तीपूजा, त्यामुळेच तर इतकी वर्ष गुलामगिरीत घालवली आपण. माणसाला माणूस म्हणून कधी स्वीकार करणार? बसा. अहो आम्ही किती वेळचं सांगतोय, ऐकतच नाहीत. या बसा बसा. हे घ्या पाणी. नाही ना ग, तुम्ही वरच्या जातीचे, आम्ही खालच्या जातीचे. मी कसं तुमच्या केलेलं शिवणार? तुम्ही वरनं पाणी टाका, मी वंचडीनं पितो. अहो आम्ही जन्मानं कुठल्या जातीचं आहोत ते महत्वाचं नाही. आम्ही बाबासाहेबांचे विचारांचे पाईक आहोत. घ्या पाणी. वा वा वा, फार सुंदर. नमस्कार. नमस्कार. या टिपणीस या. अनंत गंगाधरराव हे सुरेंद्र टिपणीस, महाड नगरपालिकेचे प्रमुख. टिपणीसांचा एक लेख मी वाचला, अत्यंत सुंदर, ज्यात त्यांनी असे नमूद केले होते की सरकारी मालमत्ता सगळ्यांसाठी खुली आहे. त्यावर समाजाचा कुठलाही घटक आपला दावा सांगू शकत नाही. अगदी बरोबर. त्यामुळेच मी असं ठरवलं आहे की सामाजिक समतेसाठी आणि अस्पृश्यतेचा भेद मिटवण्यासाठी आपण मार्चच्या 14 तळ्याचा सत्याग्रह करणार. म्हणजे निसर्गाने दिलेले पाणी सगळ्यांसाठी खुले आहे. त्यावर सगळ्यांचा समान अधिकार आहे हे सांगणारा सत्याग्रह. काय खबर चला, तयारी करा. आणि तुम्ही पण येणार ना? माझा बाबासाहेब जिथं म्हणून मी तिथं बिनदिक्कत येणार. मग चला. थांबा. ओ आंबेडकर, तुम्ही हे योग्य करत नाही आहात. योग्य अयोग्य हे ठरवायचा अधिकार देखील कोणा एकाला नसतो. तुम्ही आमचं पाणी वाटवताय. आमचं पाणी? चला, मी मान्य करेन हे तुमचं पाणी आहे. तुम्ही तुमचं नाव यावर लिहून दाखवा. मिस्टर आंबेडकर, तुम्हाला हे महागात पडेल. काय महागात पडेल रे? थांब, तुला धडा शिकवतो. हे निघेल, चल. निघ आता. तुम्हाला हे महागात पडेल. हा, आधीच सांगून ठेवतोय. हे नाही, हे चल. हो थांबा, शांत व्हा. आपण इकडे भांडायला आलो का? माफी बाबासाहेब. पाण्यासाठी सुद्धा भांडावं लागतं, हे मोठं दुर्दैव. हा भ्रम ठेवू नका. आपण पाण्यासाठी म्हणजेच आपल्या हक्कासाठी भांडत आहोत. आज या पहाडच्या धर्तीवर 14 तळ्याचा सत्याग्रह पाण्यासाठी नाही तर आपणही माणसं आहोत हे सांगण्यासाठी केलं आहे. एकाच तळ्याचं पाणी चाखून आपण अस्पृश्यता नष्ट करण्याकडे